नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला आज करून दाखवते मस्त खुसखुशीत अशी बटाट्याची पुरी। तर त्याचं साहित्य मी इथं असं घेतले। त्यासाठी आपण इथं 2 बटाटे उकडून घेतलेत। इथं घेतले मी लसूण मिरचीचा वाटण घेतले। इथं ओवा घेतलाय, हळद घेतली 1 चमचा, 1 चमचा धना पावडर, थोडासा हिंग, गव्हाचं पीठ 1 वाटी भरून घेतली मोठी, 2 चमचे मी रवा घेतलाय, आपल्याला तेल लागणार आहे तळण्यासाठी, पाणी, कोथिंबीर घेतली इथं मी, लाल तिखट, मीठ, पांढरे तीळ आणि जिरं। आता इथं आपण बटाटे घेतो, मस्त असे किसून घेऊया बटाटे। आता बटाटा आपण छान किसून घेतलाय। आता त्यात टाकते मी सगळ्यात आधी मी हा ओवा जरा हातावर आपण चोळून टाकूया। थोडे जिरे पण मी हातावर चोळून टाकते, म्हणजे ह्याचा स्वाद त्याच्यात उतरल। आता टाकते थोडीशी हळद, थोडी धना पावडर, थोडा हिंग आणि थोडी इथं जी मिरची आणि लसूण वाटून घेतलाय ते टाकते। थोडे पांढरे तीळ टाकूया आपण आणि थोडंसं लाल तिखट टाकते। आता ह्यात टाकू आपण 1-2 चमचे फक्त बारीक रवा टाकते। इथे टाकते गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ टाकूया आणि कोथिंबीर थोडी जास्त टाकते मी। आणि हे मस्त आता आपण मळून घेऊया। शक्यतो पाणी आपल्याला लगेच टाकायचं नाही, कारण आपल्याकडून बटाटा वापरला ह्याच्यामध्ये, कोथिंबीर आहे, ह्या दोन्ही गोष्टींना पाणी असतं। थोडंसं तेल टाकते ह्याच्यामध्ये मी। आता थोडंसं पाणी घेऊया हातावर आपण। असं आता हा घट्ट गोळा मी मळून घेते। तेलाचा हात लावून मी छान आता मळून घेतलंय। मस्त आपला हा गोळा तयार झालाय बटाट्याच्या पुऱ्यांचा। आता हे 10 मिनटं आपण पीठ छान भिजून देणार आहे आणि त्यानंतर पुऱ्या लाटायला घेणार आहे आपण। आपले 10 मिनटं झालेत, 5 ते 10 मिनटं मी पीठ ठेवले। आता आपण ह्याला इथं पळपटव घेऊया। थोडंसं पीठ टाकते मी ह्याच्यावर, ह्याला अजून पण आपण छान मळून घेऊया। थोडं तेल लावतात हाताला। आता मस्त आपण आता हा उंडा घेतलाय। आता अशा पद्धतीने पण एका डब्याच्या झाकण्याने मी पुऱ्या तयार करून घेते। इथं तेल तापायला ठेवले, तेल तापत आले आपलं। थोडंसं पीठ टाकून आपण बघू तेल तापलंय का आपलं।
तर तापलेलं आहे तेल आपलं हे. छान ह्यात पुऱ्या सोडून घेते मी. खूप झटपट होणारा पदार्थ आहे हा. चवीला पण छान लागतो आणि पटकन होतो. अशा पद्धतीने मस्त आपली पुरी आता टम्म फुगली. बटाट्याची पुरी खूप छान झाली आहे. काढायला घेते हात मी. आता अशाच प्रकारे दुसरी पण टाकूया आपण. आता अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आता मस्त. अशा प्रकारे मस्त अशा मी ह्या बटाट्याच्या पुऱ्या तयार केल्यात. प्रकारे मस्त आपली ही पुरी तयार झाली बघा. मस्त अशी. तर अशा प्रकारे मस्त अशा खुसखुशीत बटाट्याच्या पुऱ्या मी ह्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला ही माझी ही रेसिपी आवडल्यास तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि मला कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.